नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रात आणि एकूणच देशभरामध्ये नक्षलवादी चळवळ नेस्तनाबूत करण्याचा राज्य आणि केंद्र सरकारचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उचललेल्या या पावलांमुळे या देशातली नक्षलवादी चळवळ आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जातं. या संदर्भात आज या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आज स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध पत्रकार आणि एकूणच नक्षल चळवळीचे गाडे अभ्यासक श्री देवेंद्र गावंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. देवेंद्रजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपला नक्षलवादी चळवळ जी आहे त्याच्या संदर्भातला अतिशय सखोल असा अभ्यास आहे. एकूण मागच्या कालावधीमध्ये नक्षलवादी चळवळ संपवण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने जी पावलं उचलली आहेत त्या संदर्भात काही सांगा. ही चळवळ जवळजवळ आता 50-55 वर्षाची झालेली आपल्याला दिसते आणि ती संपवण्यासाठी सरकार कोणतंही असो, म्हणजे कोणत्याही पक्षाचं असो, ती पावलं आधीपासून उचलली जातच होती. पर्टिक्युलरली चिदंबरम यांच्या काळात जरा ॲग्रेसिव्हली पावलं उचलली गेली आणि नंतर मोदींचं सरकार आलं. आधी राजनाथ सिंग गृहमंत्री होते, मग अमित शहा झाले. तर तेच धोरण अधिक आक्रमकपणे राबवलं गेलं आणि ही चळवळ आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मुळामध्ये अशी कोणतीही हिंसक आणि भूमिगत पद्धतीने काम करणारी चळवळ जर संपवायची असेल आणि मुख्यत्वे करून एखाद्या विचारधारेला चिकटून असलेली अशी चळवळ, म्हणजे दहशतवादी आणि यांच्यात हाच फरक आहे. तर अशी चळवळ जर संपवायची असेल तर सरकारसमोर साधारणपणे दोनच मार्ग असतात. एक तर कायदा आणि सुव्यवस्था च्या दृष्टिकोनातून त्याकडे बघणे आणि दुसरा विकासाचा मार्ग. ह्या दोन्ही मार्गावर आतापर्यंत जेवढे सरकार आली, केंद्र सरकार, त्यांनी बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामुळे ही चळवळ आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता काही मोजके लोक शिल्लक आहे आणि अबुजमाड हे त्यांचं एकेकाचं त्यांचं सेंटर होतं, गड होता. तर त्या गडावर सुद्धा आता मध्यंतरी मी तिथे जाऊन आलो, तर त्या गडावर सुद्धा आता फक्त काही एक मोजकं प्रभाव क्षेत्र त्यांच्या ताब्यात आहे. ते पण हळूहळू कमी होईल. हा सरकारच्या दृष्टीने एक भाग झाला. चळवळीच्या मुद्द्यावर जर आपण, म्हणजे नक्षल चळवळीच्या मुद्द्यावर जर विचार केला तर ती चळवळ संपण्यासाठी ते पण स्वतः तेवढेच कारणीभूत आहे, स्वतः नक्षलवादी. याचं कारण असं की अशा कोणत्याही सशस्त्र चळवळीला खूप दीर्घकाळ आयुष्य नसते. आपण जर पूर्ण जगभरातल्या सशस्त्र चळवळीचा जर विचार केला तर या सशस्त्र चळवळींनी सत्ता हस्तगत केल्यावर मात्र ते खूप दीर्घकाळ टिकले आहे. पण सत्ता मिळवणे हे यांचंही उद्दिष्ट होतं नक्षलवाद्यांचं, की आमच्या मावच्या विचाराची सत्ता या देशात निर्माण करायची आहे. पण ते भारतासारख्या मोठ्या खंडप्राय देशात, इतका मोठ्या प्रदेशात ते कधीही शक्य नव्हतं. नेपाळमध्ये त्यांना ते जमलं कारण तो छोटा देश आहे, पण इतर ठिकाणी त्यांना ते काही फार जमलं नाही. आणि एकदा सत्ता मिळाली की मग सगळे तुमचे जुने संदर्भ जातात, विचार कायम राहतात, पण शस्त्र हातून जातात. मग तुमची सेना तुमच्याजवळ असते. तर यांना ते माहीत होतं की आपल्याला इथे सत्ता मिळणार नाही, पण आपलं प्रभाव क्षेत्र तरी मजबूत असलं पाहिजे. या दृष्टीने त्यांनी एक चांगलं प्रभाव क्षेत्र आपल्या मध्य भारतातलं जंगलाचा जो भाग आहे, दंडकारण्य, तो निवडला आणि त्याचा त्यांना फायदा मिळाला. पण हे दीर्घकाळ टिकू शकत नाही हे आधी पण लक्षात येत होतं. आणि नंतर हळूहळू अशा कोणत्याही चळवळीमध्ये जो काळानुरूप बदल करायला पाहिजे, म्हणजे नवं नेतृत्व, नवीन धोरण, म्हणजे लोकांची जी मानसिकता आहे, ज्यांच्यासाठी हे लढत होते, त्यांची मानसिकता दर 10 वर्षांनी 15 वर्षांनी बदलत जाते. त्यांचे विचार बदलत जातात. नवी पिढी येत राहते समोर आणि त्यांचे विचार बदलत जातात. म्हणजे जो काही अन्यायाचा दृष्टिकोन त्या काळात त्या भागातल्या आदिवासींमध्ये होता तो आताच तसा राहील असं सांगता येत नाही. तर हे जोखण्यामध्ये ही चळवळ कमी पडली
आणि नवं नेतृत्व निर्माण करण्यामध्ये ही चळवळ कमी पडली. म्हणजे आता जे काही लोक मारले जात आहे किंवा शरण येत आहे ते सगळे 70 वर्षाचे आहेत. तर 70 वर्षाचा नाही 60 वर्षाचा माणूस नव्या पिढीशी संवादात जुळवून नाही घेऊ शकत. शस्त्राच्या बळावर तुम्ही किती वेळ त्यांना धाकात ठेवणार आहे. आणि विकासाचा दृष्टिकोन किंवा विकासाचे जे मुद्दे आहेत ते पण काळानुरूप बदलत जातात. म्हणजे एकेकाळी म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या तर हव्याच, पण लोकांच्या आशा आकांक्षा वाढत जातात. समोर शिक्षण आहे, हे आहे, ते आहे. तर त्या पातळीवर या चळवळींनी खूपच पोथीनिष्ठ भूमिका घेतली आणि ही डाव्यांची सवय आहे. म्हणजे ते काही झालं तरी आपला विचार आणि पोथी सोडणार नाही आणि त्याचा त्यांना मोठा फटका बसला. त्याच्यामुळे हे दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे नक्षल संपवणे किंवा ही चळवळ संपवणे याचं यश जसं सरकारचं आपण मोजतो तसं या चळवळीच्या चुकांमध्येही ते दडलेलं आहे. बरं, पण एखादी चळवळ किंवा एखादी संघटन म्हणजे त्याच्या ज्या उद्देशांसाठी म्हणून ते स्थापन झालं असेल, तयार झालं असेल, ती उद्देशपूर्ती झाल्यावर ते आपोआप संपते साधारणतः. तर तुम्ही जसं म्हणताय की ते स्वतःही कारणीभूत आहे, तर उद्देशपूर्ती झाली म्हणून ते संपवायला निघाले असं काही आहे? नाही, उद्देशपूर्ती हे बघा, ही चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा जमीनदारांच्या विरोधात सुरू झाली. बरोबर. पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आणि आंध्र प्रदेशात सुरू झाली. तर तेव्हा जमीनदारी होती आणि जमीनदारी ही स्थानिक शेतकरी म्हणजे शेतमजूर गरीब यांच्यावर अन्याय करणारी होती. मग ही जमीनदारीचा मुद्दा हळूहळू म्हणजे ही चळवळ नंतर 1970ला संपून पण गेली पश्चिम बंगालमधून. नंतर आणीबाणीच्या काळामध्ये ज्या काही रॅडिकल मुवमेंट आपल्या देशात उभ्या राहिल्या त्याच्यातून या चळवळींनी पुन्हा जन्म घेतला आणि मग ती पीपल्स वॉर ग्रुपच्या नावाने पुन्हा रुजली. पण तेव्हा यांनी जमीनदारीचा मुद्दा सोडून जल जमीन जंगल असा एक मुद्दा घेतला की याच्यावर त्या भागात राहणाऱ्या आदिवासींचा हक्क आहे आणि त्यांचं हे जे धन आहे हे तुम्ही नष्ट करू शकत नाही. एक सरकार म्हणून तुम्ही इथे भांडवलशाही आणू शकत नाही आणि त्यांच्यावर तुम्ही सातत्याने अन्याय करता. तर तेव्हा सरकार अन्याय करतच होतं. म्हणजे सरकारची जी काही तोकडी यंत्रणा त्या भागात होती ती अन्यायग्रस्त होतीच. त्याच्यामुळे लोक यांच्या बाजूने गेले आणि लोक यांच्या बाजूने गेल्यावर अनेक वर्ष लोक यांच्या बाजूने राहिले. पण यांचं जे काही हे मुद्दे होते हे सुटले का? नक्षलनी मांडलेले नाही सुटले, पण लोकांच्या आशा आकांक्षा बदलल्या. म्हणजे लोकांना असं वाटू लागलं की किती काळ आपण शस्त्र धरायची, आपण नोकरी केली पाहिजे, शिकलो पाहिजे, शाळा पाहिजे, रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, दवाखाना पाहिजे. या गोष्टींनाही ते आपलं प्रभाव क्षेत्र कमी होईल म्हणून विरोध करायचे आणि हा विरोध नंतर लोकांच्या हा जो काही म्हणजे त्यांच्यातला जो काही हा दुटप्पीपणा आहे हा लोकांच्या लक्षात येत गेला आणि लोक शिक्षणाकडे वळू लागले. लोक आधी ज्या काळात म्हणजे 30-35 वर्षापूर्वी गडचिरोलीच्या माणसांनी रेल्वे बघणे किंवा ST बस बघणे याचं आश्चर्य वाटलं जायचं. आज लोक सहजपणे भामरागडचा माणूस बिनागुंडाचा माणूस नागपूरला येतो, इकडे येतो, तिकडे. तर तो जेव्हा इथला विकास बघतो तेव्हा त्याच्या मनात एक भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे की हे असं आपल्या भागात का होत नाही. नक्षलवाद्यांमुळे ते थांबलं आहे, त्यांच्यामुळे आपला विकास होत नाही ही भावना त्यांच्यामध्ये जशी घट्ट होत गेली तसे लोक त्यांच्याकडून पाठ फिरवत गेले. पण जल जमीन जंगलचे जे नक्षलनी उपस्थित केलेले मुद्दे आहेत ते खोटे नाही, ते खरे आहे. याचं कारण असं की त्या भागातल्या आदिवासींना नेमका कसा विकास पाहिजे, म्हणजे मूलभूत विकास सोडा, वीज पाणी आरोग्य शिक्षण हा तर म्हणजे तो बेसिक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना कसा विकास पाहिजे, त्यांना खरोखर खाणी पाहिजे का, त्यांना जंगल नष्ट झालेलं आवडते का, त्यांच्या जमिनी कोणी ताब्यात घेतलेल्या त्यांना आवडते का. तर या तीनही मुद्द्यांवर अजूनही ते प्रश्न जसेचे तसे कायम आहे आणि सरकारचा जो विकासाचा दृष्टिकोन आहे तो या तीनही मुद्द्यांना ठेच पोहोचवणारा आहे. त्याच्यामुळे नक्षल संपले पण प्रश्न कायम आहे. बरं, हा एक वेगळा आयाम आहे या प्रश्नाचा. साधारणपणे आता आपण जे म्हणतोय की नक्षल चळवळ जवळपास संपल्यात जमा आहे, तर एकेकाळचे जे गड मानले जातात नक्षली चळवळीचे, पश्चिम बंगाल असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र पण, झारखंड आहे, या सगळ्या किंवा एकूण दंडकारण्याच्या त्या परिसरामध्ये आत्ता नेमकं चित्र कसं आहे?
नाही, आता चित्र असं आहे की नक्षल त्या भागातले जवळजवळ हद्दपार झाले आहे, संपले आहे. काही मोजके, काही शेकड्यांमध्ये असतील असे लोक फार शिल्लक असतील, ते पण सरेंडर होतील. कारण त्यांना जे काही लढण्यासाठी वातावरण पाहिजे, जे सुरक्षित प्रभाव क्षेत्र पाहिजे, ते आज नाही. पोलीस किंवा सुरक्षा दलाची यंत्रणा आता दुर्गम भागात पोचली आहे. तर लोकही त्रस्त होते, म्हणजे यांच्यापायी, यांच्या दहशतीपायी. कारण एखाद्या माणसाला तुम्ही दीर्घकाळ दहशतीत नाही ठेवू शकत. काही काळ तो राहील, त्याच्यानंतर मात्र तो बंड करेल, उठून उभा राहील, किंवा ही दहशत संपवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्यांच्या बाजूने उभा राहील. तर लोकांच्या मनात आता खरे तिथले विकासाचे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजे. आणि विकास म्हणजे फक्त रस्ते किंवा खाणी नाही. मुळातच बेसिकली आदिवासी जो माणूस आहे, म्हणजे ज्यांच्यावर यांचा प्रभाव होता आणि जो यांच्या मागे ठामपणे 50 वर्ष उभा राहिला, तो निसर्गप्रेमी आहे. त्याचा देवच निसर्ग आहे. आणि त्याला त्याच्या पद्धतीचा शाश्वत विकास हवा असतो. म्हणजे त्याला तलाव हवे असतात, त्याला तो शेतीसाठी बैलजोडीमध्ये इंटरेस्टेड नसतो, त्याला दूध काढण्यामध्ये इंटरेस्ट नाही. पण त्याला त्याची शेती, त्याला जे काही जशी कसायची आहे तशा पद्धतीची उपलब्ध करून देणे. तंत्रज्ञानाच्या तो अजूनही फार मागे नाही, म्हणजे त्याला ते आवडत नाही. तर जी काही त्याची छोटीशी शेती आहे, हे आहे, ते आहे, या गोष्टींकडे सरकारने त्यांच्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ठिकठिकाणी डांबरी रस्ते तुम्ही केले, म्हणजे आता सरकारने रस्त्याला प्राधान्य दिलं. सरकारने रस्त्याला प्राधान्य का दिलं? कारण सरकारला माहीत होतं की आपण रस्ता केला म्हणजे आपण पोचू शकू आणि नक्षल मागे जातील, आणखी मागे जातील, त्यांचं प्रभाव क्षेत्र कमी होईल. पण त्या रस्ता, आता सरकार असं सांगते की हा रस्ता आम्ही तुमच्यासाठी बनवला, पण आदिवासी कुठे तो रस्ता वापरतात? आदिवासी आजही जंगलातलाच रस्ता वापरतात, जो सरळ असतो, त्यांना माहीत असतो. ते कधीही तुम्ही बघा, फार कमी आदिवासी डांबरी रस्त्यांनी जाताना दिसतात, पायी चालताना दिसतात, सायकल चालवताना दिसतात. त्यांचे जंगलातले आतले रस्तेच तर तेच त्यांचे आहे. तर त्यांना काय पाहिजे याचा विचार सरकारी पातळीवर अजूनही फारसा झालेला नाही. आता सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, नक्षलवाद खरंच संपला का? नाही, नक्षलवाद हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही. नक्षलवाद हा विचार आहे, तो कोणाच्या ना कोणाच्या मनात राहू शकतो. आपण शस्त्रधारी, म्हणजे शस्त्र हाती असलेली माणसं संपवू, माणसं संपतील, हा विचार नाही संपत. आणि तो विचार कधीच कोणता संपत नसतो. म्हणजे एखादा राजकीय पक्ष असेल, एखादी संघटना असेल, एखादी चळवळ असेल, ती ज्या विचारावर आधारली आहे ती माघारली जाऊ शकते. विचार कधीच संपत नाही. आता पुन्हा नक्षलवाद उफाळून येईल का? तर याला माझं उत्तर असं आहे की तो आता या स्वरूपात नाही येऊ शकत. स्वरूप बदलेल. आता याच्यात पुन्हा मुद्दा असा आहे की सरकार असं म्हणते की आता म्हणजे नक्षलवाद्यांनी जे काही मुद्दे हाती घेतले होते तेच जर शहरातल्या लोकांनी हाती घेतले, म्हणजे एखाद्या खाणीला वगैरे, तर आम्ही त्यांना अर्बन नक्षल ठरवू. हे पण चूक आहे. म्हणजे माओचा विचार किंवा नक्षलवाद किंवा माओवादी, माओचा विचार बाळणे, हाती शस्त्र न घेता, मला असं वाटत नाही याच्यात तो परदेशी विचार आहे, परकीय आहे वगैरे वगैरे, हे ठीक आहे. पण शस्त्र न घेता कोणी एखाद्या गोष्टीला विरोध करत असेल तर त्याला थेट अर्बन नक्षल ठरवणे हे जरा अति होते आहे. आणि मला असं वाटते की कोणत्याच सरकारला असं यश साजरं करायची संधी जेव्हा मिळते तेव्हा मग हे त्याच्या कल्पनांना धुमारे फुटत जातात आणि मग ते अशा गोष्टी होत राहतात. जे लोक आत्ताच आपण बोललो की जे लोक सरेंडर होत आहेत, त्यांचं एक वयाच्या पलीकडे गेलेली ही माणसं आहेत. म्हणजे बराच वेळ त्यांनी आयुष्य काढलं त्या चळवळीमध्ये आणि आता आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये हे लोक सरेंडर होतात. मग तारका असेल, गिरीधर असेल किंवा आत्ताचा भूपती असेल. आता मुद्दा असा उपस्थित होतो की एका विशिष्ट वयानंतर या सगळ्यांनी सरकारला सरेंडर होणे, सरेंडर झाल्यानंतरच्या ज्या काही फायदे आहेत, योजना आहेत, त्या सगळ्यांचा लाभ घेणे. तर हा पण कुठेतरी एक नियोजनाचा भाग आहे त्या चळवळीतल्या नेतृत्वाचा, असं वाटतंय का? तसं वाटू शकते. आणि सध्या तसा खूप एक विचार फिरतो आहे. म्हणजे असं एक पर्टिक्युलरली जे सत्ताधारी आहेत त्यांना समर्थन करणारा जो काही समाजातला एक मोठा घटक आहे
त्याच्यामध्येच हा विचार फिरतो आहे की यांना नोकऱ्या कशाला, यांना पैसे कशाला, यांचं पुनर्वसन कशाला, असा एक विचार आहे. पण ही जी मानसिकता आहे ना, ही चूक आहे. म्हणजे सरकारने जर सरेंडर पॉलिसी किंवा आत्मसमर्पणाची योजना आखलेली आहे आणि त्याचा फायदा कोणी घेत असेल तर त्याला जे द्यायचं आहे ते दिलं पाहिजे. मुळात या आत्ता जे काही शरणागतीचे प्रकार झाले, मोठे मोठे लोक सरेंडर आले, छत्तीसगडमध्ये रुपेश आला, इकडे भूपती आला, त्याच्या आधी तारक्का आली, तर या सगळ्यांच्या तोंडून नक्षल चळवळीविषयी म्हणजे आम्ही जे काही केलं त्याच्याविषयीचा पश्चाताप कुठेच दिसत नाही. बरं. हां, आणि नक्षल चळवळीचं एक वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे जो काही मी अभ्यास केला, की जिथे आपण कमकुवत ठरतो तिथे माघार घ्यायची. बरं. म्हणजे हा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. ते कधीही त्यांनी मी इतके वर्ष हयात घालवून जंगलामध्ये हातात शस्त्र पकडून मी चूक केली असं एकही वाक्य कोणाचे तोंडून निघालेलं नाही. मोठ्या लोकांच्या खालचं जे कॅडर आहे ते काय फक्त बंदूक हातात आली आणि त्यांना सांगितलं याला गोळी मार, त्याला गोळी मार, याच्या पलीकडे त्यांचा विचार नव्हता, त्यांना माहोही समजत नव्हता. पण जे मोठं कॅडर आहे ते आता आपण लढू शकत नाही, त्याच्यामुळे आपण माघार घेणे इष्ट किंवा आपण सरकारला शरण जाणे इष्ट, हेच त्यांची वाक्यरचना आहे आणि याच्यावरच ते आहे. पण याचा अर्थ ते पुन्हा उभारी घेतील का, तर याचं उत्तर मला तरी दिसत नाही. याचं कारण असं की नक्षल चळवळीनी विचार म्हणजे त्यांनी सशस्त्र सेना उभी केली, जनमिलिशिया उभा केला, बाहेरच्या समर्थित संघटना उभा केल्या. याच्यात ज्या पद्धतीने मुवमेंटचा विचार पसरायला पाहिजे होता तो फारसा पसरलेला नाही. म्हणजे शहरी त्यांचे जे काही समर्थक आहे, ज्यांना आता सरकारने अर्बन नक्षल ठरवलं आहे, त्यांच्यावरही कारवाया झाल्या आणि ते पण थंडावले. तर ते कसं आहे, शहरी माणूस हा थोडासा कातडी बचाव असतो, म्हणजे थोडंसं काही झालं की तो आपला माघार घेतो. पण दुर्गम भागातला आदिवासी तसा नाही, तो लढवय्या आहे, तो लढू शकतो. तर ही जी असं काही पुन्हा जर उभं करायचं असेल तर याच्यासाठी तुमच्याकडे धाक दाखवण्यासाठी काही गोष्ट असावी लागते आणि ती म्हणजे शस्त्र. तर असं सशस्त्र संघटन पुन्हा उभं करायचं असेल तर ते आता जे सरेंडर झाले त्यांच्याकडून ते होणं शक्य नाही. कारण त्यांची ते उमेद गमावून बसले आहे, ते ध्येय गमावून बसलेले आहे. म्हणजे त्यांच्यात तेवढी कॅपॅसिटी नाही, त्यांचं वय साथ देत नाही, त्यांचं शरीर साथ देत नाही. तर ते या विचाराचा आता मी अनेक शरणागत आलेल्या नक्षलवाद्यांशी बोलत असतो. ते कधीही असं म्हणत नाही की आम्ही तिकडे राहिलो तर चूक केली. हां, आम्हाला कंटाळा आला आणि काय हे वारंवार हेच आयुष्य जगायचं बा असं म्हणतो. पण ते विचाराला शिव्या देत नाही कुणीही. तर ते पण विचाराला शिव्या देत नाही याचा अर्थ ते पुन्हा काहीतरी अशी जमवाजमव करून पुन्हा संघटन उभं करतील हे शक्य नाही. म्हणजे जंगलामधून असं काही प्रभाव क्षेत्र निर्माण करणे शस्त्राच्या बळावर आता हे पुढे शक्य नाही. एकूणच ही चळवळ त्या अर्थाने ही चळवळ संपली. म्हणजे आता जसं एकीकडे पोलिसांची कारवाई, त्याचा एक धाक जंगलातल्या नक्षलवाद्यांना होता, त्याच्यामुळे पण सरेंडर होण्याचं प्रमाण मागच्या काळामध्ये बरंच वाढलं, बरेच लोक मारले पण गेले. आता मुद्दा असा आहे की नवीन नेतृत्व जे आहे, एकतर त्या चळवळीचं नवीन नेतृत्व आणि सरकारने जो युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवलेला होता त्याला प्रतिसाद देण्याच्या संदर्भात, सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या संदर्भात असं म्हटलं जाते की नक्षल चळवळीतल्या नेत्यांमध्ये पण मतभेद होते. म्हणजे त्यांची पत्रकं जर आपण बघितली तर आपल्याला ते दिसून येते. तर याचे अर्थ काय काढायचे? नाही, याच्यातला मुख्य अर्थ असा आहे की असं जेव्हा अशी परिस्थिती जेव्हा एखाद्या भूमिगत संघटनेवर ओढवते तेव्हा कधीही त्याच्यामध्ये एकमत होत नाही. हा जगभरातला इतिहास आहे. काही लोक म्हणतात आपण शरण जायला पाहिजे, काही लोक म्हणतात आपण पुन्हा लढायला पाहिजे. तर हे सगळीकडेच आहे. कारण असं की ते जे एकत्र आलेले लोक आहेत ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून एकत्र आले आहे. म्हणजे कोणी ओरिसाचा आहे, कोणी तेलंगणाचा आहे, कोणी महाराष्ट्राचा आहे, कोणी इकडला आहे, कोणी तिकडला आहे. त्यांची प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे.
तर यांच्यामध्ये जेव्हा हे कमी कमी होत गेले, यांचं प्रभाव क्षेत्र कमी होत गेलं, तेव्हा यांच्यात हे सगळं सुरू झालं की आपण काय केलं पाहिजे. आणि त्याच्यावरून यांच्यात चांगले मतभेद होते. आणि ते मतभेद भूपती जेव्हा शरण आला, तर भूपती शरण यायच्या आधी 2 महिने हे नुसते मतभेदाच्याच सगळ्या, म्हणजे त्यांनी तसं पत्र काढायचं, यांनी असं पत्र काढायचं, असं सुरू होतं. तर हे अशी क्रिटिकल कंडिशन ओढवल्यावर आपण कसा विचार केला पाहिजे हे पण यांच्यामध्ये याचाही समन्वय नव्हता. आणि हे का झालं असेल, कारण बसवराजू यांचा जो नेता होता, जो सर्वोच्च नेता होता गणपती नंतरचा, ज्याच्याकडे कमान होती सगळी, तोच मारला गेला. तो मारल्या गेल्यामुळे मग यांना दीर्घकाळात म्हणजे तो मे जूनमध्ये मारला गेला. आणि त्याच्यानंतर यांना हालचाली करता नाही आल्या फारशा, कारण पोलिसांचा वावर, बैठका घेता नाही आल्या, काही नाही करता आलं. नंतरचं बरेच महिने ते पद रिक्त होतं, त्याच्यावर कोणाला नेमायचं. कारण अशा चळवळीमध्ये संदेशाची देवाणघेवाण हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि पोलिसांचा वावर वाढल्यामुळे त्याच्यात जर खंड पडला तर अनेकदा निर्णय घेता येत नाही. मग ज्या ज्या ठिकाणी जो जो कंपू किंवा ग्रुप आहे, त्या म्हणजे ज्यांच्या नेतृत्वात, म्हणजे भूपती असेल त्याच्याकडे 200 लोक असतील, तर भूपती त्यांना जे सांगायचं ते ऐकायचे. तिकडे देवजी असेल तर त्यांना जे सांगायचं ते ऐकायचे. तर याच्यातून जो एक विसंवाद तयार झाला, त्याचा फायदा पोलिसने घेतला, सरकारने घेतलाच, पण हा विसंवाद नंतर चव्हाट्यावर सुद्धा आला. तर सरकारचं म्हणणं एकच होतं की तुम्ही शस्त्र टाका, आम्ही तुम्हाला मारत नाही. तर आता फक्त काही मोजके देवजी वगैरे, काही हिडमा, असे काही मोजके लोक उरलेले आहे. तर सरकारने आता ही आपली जी मोहीम आहे ती, म्हणजे आक्रमक जी मोहीम आहे ती बरीचशी कमी केली आहे. की म्हणजे आता मला असं वाटत नाही की खूप चकमकी होतील. सरकारने थोडंसं, म्हणजे आता जे भूपती इकडे सरेंडर झाल्यावर छत्तीसगडमध्ये जे लोक आले, तर ते शरण येत आहे हे पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी फोटोग्राफर आणि कॅमेरामन पाठवले की त्यांना तुम्ही शूट करून आणा, फक्त आम्ही काही त्यांना पकडायला जाणार नाही. ते बिचारे 150 किलोमीटर 200 किलोमीटर पायी चालत चालत, ते बघा ते सगळे व्हिडिओ फिरतात, ते आपले शरण यायला निघाले आहेत. तर हे एक चांगलं साईन आहे सरकारकडून की आम्हाला तुम्हाला मारण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. म्हणजे आधी काळ असा होता की असं कोणी शरण येत जरी असेल तर अनेकदा पोलीस त्याला मारून टाकायचे. पण ते आता इतके कमकुवत झाले आहे की समजा काय जीव घ्यायचा कोणाचा, त्याच्यापेक्षा तुम्ही येत आहे ना तर आम्ही तुमचं शूट करतो, पण तुम्ही या आरामात चालत या. असं एकूण नेतृत्वाची पण लढाई त्या चळवळीमध्ये आहे अशी जी वार्ता आहे, आता कितीपर्यंत त्यात तथ्य आहेच. मुळामध्ये भूपतीला असं वाटत होतं की मला हे पूर्ण कमांडचा अध्यक्ष करतील, म्हणजे एकूण. पण ते भूपतीवरच्या निष्ठेवर संशय तारक्का आल्यामुळे घेतला गेला. म्हणजे त्याची पत्नी 1 वर्ष आधीच येऊन गेली आणि याच्या आधी आपण जर कमांड दिली तर हा पण उद्या सरेंडर झाला तर मग बाकीच्यांचं काय, हा कदाचित विचार त्यांच्यामध्ये झाला असेल. आणि त्याच्यामुळे मग भूपतीऐवजी देवजीला केलं गेलं आणि त्याच्यामुळे भूपती नाराज झाला. आता हे वरून तो कितीही काही सांगत असेल, पण जे काही आतलं स्ट्रक्चर आहे त्यांचं, त्या स्ट्रक्चरमध्ये भूपती हा श्रेष्ठ होता. म्हणजे बसवराजू, गणपती आणि भूपती हे तिघजण मित्र, हे रॅडिकल युथ मुवमेंटपासूनचे. तर यांच्याऐवजी त्याला दिलं गेलं आणि त्याच्यामुळे हा नाराज झाला आणि मग एकमेकांच्या विरोधातला पत्रव्यवहार सुरू झाला आणि हा सरळ सरेंडर झाला. तर हे जेव्हा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जहाज फुटते आणि त्याच्यात पाणी शिरायला लागते, तर तेव्हा मग जे काही उड्या मारण्याच्या गोष्टी असतात ना, हे कोणाच्याही बाबतीत घडते. म्हणजे जसं आपल्या राजकीय पक्षांच्या बाबतीत सत्ता आली की लगेच जुने पक्ष कसे फुटायला लागतात, तसंच ते आहे. नाही, पण आता म्हणजे चळवळ एकीकडे संपल्यात जमा असं आपण म्हणतो, जी काही उरली सुरली आता आहे मोजकी, त्याच्यामध्ये पण नेतृत्वाची नाही चढाओढ आहे. नाही, त्यांच्यात नाही आहे. आता 2च लोक मेजर उरले आहे. एक देवजी आणि हिडमा. हिडमा हा खरोखर म्हणजे एकदमच खुंकार आहे, ज्यांनी महेंद्र कर्मा आणि ते 70 लोक छत्तीसगडमध्ये मारले होते. आणि तो लोकल आहे छत्तीसगडचा. आणि देवजी तर हा इकडून तेलंगणा आंध्रच्या बॉर्डरवरचा आहे. तर हे 2च मेजर नावं उरलेले आहे आणि त्यांच्यासोबत जे कोणी 100-150 लोक असतील तर असतील.
एवढंच त्यांना एक थोडंसं तेवढेच लोक उरले आहे. तर त्यांच्यात काही हे नाही आहे, पण तेही एक दिवस सापडतील किंवा शरण येतील किंवा मारले जातील. एकूण ही चळवळ संपवणे, तो परिसर जो आजपर्यंत अविकसित राहिला तो विकासाच्या मार्गावर नेणे, ही सरकारची भूमिका आजपर्यंत जाहीर झालेली. यापुढे सरकारची भूमिका कशी राहील असं वाटतं? मला असं वाटतं की सरकारच्या विकासाच्या कल्पना सगळ्या वेगळ्या आहे, पर्टिक्युलरली अशा भागात. कारण हा सगळा जो भाग आहे, म्हणजे जो काही नक्षल आजवर बोलत आले की जल जमीन जंगल, तर तिथल्या जमिनीवर सरकारचे जास्त डोळा आहे आणि त्याच्याखाली प्रचंड खनिज आहे, संपन्न असा प्रदेश आहे. आणि अशा भागांमध्ये एक बेसिक विकास करून खनिजांचं उत्खनन करणे आणि सरकारच्या तिजोरीत कराची भर टाकणे, हाच प्रत्येक सरकारचा दृष्टिकोन राहिला आहे. म्हणजे आधीचंही काँग्रेसचं असो किंवा आता BJPचं असो, याच्यात काही फार फरक पडलेला नाही. म्हणजे आता मी जूनमध्ये गेलो होतो छत्तीसगडला आणि अबुजमानला, तर नारायणपूरवरून आपल्या बिनागोंडापर्यंत येता येते इतका एक मोठा रस्ता, हायवे तयार होतो आहे. आणि समजा तुम्हाला त्या भागातल्या 50 गावांसाठी समजा रस्ता करायचा असेल तर तुम्ही किती फुटाचा रस्ता कराल? 20 फुटाचा, 50 फुटाचा, जास्तीत जास्त. हा जवळजवळ 150 फुटाचा रस्ता आहे. तर तुम्ही एवढे मोठे रस्ते कशासाठी बांधत आहात? कारण तुम्हाला तिथून खनिज काढायचं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही म्हणजे इतक्या मोठ्या भव्य रस्ते बांधत आहात. तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट होतात की तुम्हाला तिथून खनिज काढायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आता सरकारचं म्हणणं असं आहे की हा कर आमच्याकडे गोळा झाला की आम्ही या भागातल्या लोकांचा विकास करू. पण बेसिकली ते विकासाच्या प्रक्रियेत येण्याइतकी त्या आदिवासींची क्षमता आहे का? त्यांच्यात तेवढं शिक्षण आहे का? त्यांच्यात तेवढी त्यांना म्हणजे त्यांच्यात तेवढे कला गुण किंवा काही कौशल्य आहे का? ते तसं काही म्हणजे ITIचं शिक्षण घेतलं आहे का, मायनिंगचं शिक्षण घेतलं आहे का, असं काहीही नाही. एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर तिथे एखाद्या खाण जर येत असेल तर त्या खाणीसोबत तिथे शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे. खाणीमुळे होणाऱ्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य केंद्रांचा विस्तार झाला पाहिजे. आणि कोणताही समाज विकासाच्या प्रवाहात हळूहळू येतो आणि आपल्याकडे जो खाणींचा वेग आहे तो इतका मोठा आहे की विकास मागे राहून जातो. म्हणजे आता दंतेवाडामध्ये ही इतके वर्ष झाली, म्हणजे 50 वर्ष झाली, नक्षलवाद तिथे तर खूप पीकवर होता. तिथे खाणी नाही आहेत का? खाणी आहेतच ना दंतेवाड्याला. बैलाडीला आहे, सरकारच्या खाणी आहे आणि प्रायव्हेट पण खाणी आहे, हिसारच्या आहे, सगळ्यांच्या खाणी आहे. तर तिथे खाणी असूनही तिथल्या आदिवासींचा विकास झाला का 50 वर्षात? नाहीच झाला ना. म्हणजे समजा 100,000 लोकांना नोकरी लागली असेल, हा एक पार्ट सोडला तर बाकी काहीच नाही. म्हणजे तुम्ही बैलाडेलाच्या खाली उतरले की लगेच झोपड्या लागतात तुम्हाला. तर विकासाची प्रक्रिया ही सर्वांना सामावून घेणारी असावी, खान नसावी या मताचा मी नाही आहे. पण अग्रक्रम कसा असावा सरकारचा, म्हणजे तो खानही असावी आणि तिथल्या लोकांच्या परिसराचा सगळ्यांचा विकासही झाला पाहिजे असा असावा. म्हणजे ते नोकरीच्या संधी आहे, शिक्षणाच्या संधी आहे, शेतीच्या वेगवेगळ्या कल्पना आहे. कारण आपल्याकडे शेती हाच मेजर घटक आहे जो मोठा म्हणजे हे एकमेव सेक्टर असं आहे ज्या सेक्टरमधून प्रत्येकाच्या घरात पैसा जातो. दुसरं कोणतंच सेक्टर नाही. तुम्ही नोकरी 1000 लोकांना देऊ शकाल, पण 1 लाख शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही फायदा केला की आपोआप तो पैसा मार्केटला येतो, सगळीकडे जातो. तर ते कृषी आधारित अर्थव्यवस्था याचा विचार आपल्याकडे होताना दिसत नाही. तो झाला पाहिजे. कारण हे प्रश्न उद्या असेच राहतील. म्हणजे आज ठीक आहे, आता पोलीसचा प्रचंड फोर्स त्या भागात आहे. ही समजा संपूर्ण चळवळ संपली तर तिथे पोलीस ठाणी ठेवून काही फायदा नाही. ती कधी ना कधी काढावीच लागतील. आणि तरी त्यांचा विकास झाला नाही आणि ते पुन्हा उलटून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू लागले तर मग काय? म्हणजे मूळ प्रश्न जमीन जंगलचा कायम आहे, तो सोडवण्यासाठी सरकारने प्राधान्य केलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल.
विचार संपणार नाही, म्हणजे माणसं संपली तरी विचार संपणार नाही असं मगाशी तुम्ही म्हणाले. तर आत्ता सरेंडर झालेले लोक शेवटी कुठे ना कुठे समाजामध्ये त्यांचं अस्तित्व असेल किंवा अन्य मार्गाने आज तो विचार मानणारे लोक जर समाजात असतील तर एकूण या जंगलातली चळवळ संपली, तिथली माणसं संपले, पण समाजामध्ये जे वेगवेगळे लोक विखुरलेले आहेत त्यांच्या कुठल्या स्वरूपातून पुढे म्हणजे हा विचार किंवा ही चळवळ अस्तित्वात येईल किंवा दिसेल असं आपल्याला वाटतं? मला वाटत नाही की त्यांच्याकडून काही फार प्रयत्न होतील. म्हणजे ते आता इतके खचलेले आहे आणि बहुतेकांचं वय झालेलं आहे आणि जे पर्टिक्युलरली गडचिरोलीमध्ये जे आले आहेत त्यांना तर लॉईडनी नोकऱ्या देतो आम्ही असं सांगितलं आहे. ते कदाचित नोकऱ्या करतील म्हणजे ज्यांचं वय आहे ते. बाकीचे लोक ते लोक खूप काही करू शकतील कारण हे जे काही नोकरी करणारे तरुण राहतील म्हणजे ज्यांचं साधारण 30-40च्या एजमध्ये असतील त्यांनाच नोकऱ्या देईल. काही भूपतीला तर नोकरी देणार नाही. तर हे जे लोक आहेत हे लोक तसेही विचाराने काही माओवादी नव्हते. म्हणजे हे जंगलात राहत होते, नक्षलनी त्यांना आवाहन केलं आमच्यासोबत या किंवा कधी जबरदस्ती केली ते त्यांच्यासोबत गेले. हे काही माओवादी नव्हते. यांचे डोके काही म्हणजे यांना माओ म्हणजे काय हेही माहीत नसेल असे अनेक लोक आहेत. ते हे काही खूप समाजात काही पुन्हा नवीन करतील म्हणजे धोका या अर्थाने नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडून धोका नाही, शरण आलेल्यांकडून धोका नाही. अर्बन नक्षलिझम चा धोका पुढच्या काळामध्ये किती प्रमाणात राहील असं वाटतं? मुळामध्ये आधीपासून मी ही भूमिका मांडत आलो. जेव्हा सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने अर्बन नक्षलच्या नावावर जे लोक पकडले त्यातली एकही केस उभी राहिली नाही. सगळेजण जामिनावर सुटत आहेत. आता फक्त जे काही मोजके 4-5 शिल्लक आहेत ते पण सुटतील. मुळामध्ये या लोकांना अशा पद्धतीने पकडून एक गवगाव तयार करणे की आम्ही अर्बन नक्षलला पकडणं हेच धोरण मला काही पटलेलं नव्हतं. पण अर्बन नक्षलिझम मुळात नाही आहे, 100% आहे. पण तुम्हाला ते आतमधल्या नक्षलवाद्यांना मदत करत आहेत हे सिद्ध करणं खूप कठीण आहे. आणि हे जर कठीण असेल तर तुम्ही उगीचच कारवाई करून कोणाला जेलमध्ये टाकलं तर शिव्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या तो सरकारला खाव्या लागतात. सरकार ते खाते आहे अनेक प्रकरणात. 7-7 वर्ष 8-8 वर्ष जर ट्रायलच उभी राहू शकत नाही तर त्याला आत टाकण्याचा उद्देश काय तुमचा? म्हणजे फक्त हा म्हणजे तर हे माझं तेव्हाही हेच म्हणणं होतं की तुम्ही जंगलातला नक्षलवाद संपवा. या अर्बन नक्षलवाद्यांना काही कुत्र विचारणार नाही, कोणी विचारणार नाही. हे काहीही करू शकत नाही. हे यांची सगळी रसद जी होती जे काही अर्बन नक्षल होते म्हणजे हे 100% त्या नक्षल मुवमेंटशी निगडीत होतेच जे पकडले गेले. फक्त त्यांना शिक्षा होत नाही हेच माझं म्हणणं आहे. त्यांना शिक्षा होऊच शकत नाही. केस त्या पद्धतीने उभी राहिली नाही किंवा तुम्हाला ते प्रूव्ह करता येणं कठीण आहे. तर म्हणजे साईबाबाचं उदाहरण आपल्या समोर आहे ना. साईबाबाला शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्दोष सोडून दिलं. तुम्ही लोकल लेवलच्या कोर्टाकडून काहीतरी करून त्याला शिक्षा करून घेऊ शकता पण सुप्रीम कोर्टापर्यंत शक्य नाही ते. तर हे लोक पुन्हा उभेच राहू शकत नाही कारण यांना रसदच आतून पुरवली जात होती. पैसा आत होता, यांच्याकडे नाही पैसा आत होता. आता आतला पैसा बंद झाला. जे मुद्दे जमीन जंगलचे मुद्दे जे नक्षल मांडत होते ते मांडणारे लोक राहिले नाही आतमध्ये. मग हे कुणासाठी लढणार, कशासाठी लढणार आणि यांना मदत कोण करणार? त्याच्यामुळे हे काही खूप प्रभाव पाडू शकतील समाजावर असं मला वाटत नाही. मला धोका याच्यातला दुसरा हा दिसतो की आता सरकार म्हणजे जो कोणी सरकारच्या प्रकल्पाला विरोध करेल तो अर्बन नक्षल अशी जी सरधोपट व्याख्या करते आहे ते चूक आहे. म्हणजे उद्या तुम्ही काँग्रेसला अर्बन नक्षल ठरवाल का, राज ठाकरेंना ठरवाल का, उद्धव ठाकरेंना ठरवाल का? हे जे आहे ना हे अशी सोपी व्याख्या करू नये. मुळात नक्षलिझम असा नव्हता, असा नाही. हां तुम्ही त्यांना विरोधक म्हणा. त्यांनी समजा परदेशातल्या फंडिंगमधून काही करून सरकारच्या कामात खोडा घालायचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही ते एस्टॅब्लिश करा आणि त्यांना जेलमध्ये टाका. पण अर्बन नक्षल ही संज्ञा वापरून या पद्धतीने हे फक्त राजकारण आहे. नक्षलवादी चळवळ संपत असताना
जंगलात राहणाऱ्या आदिवासींचाही विचार सरकारने केला पाहिजे, तो सकारात्मक दृष्टीने केला पाहिजे आणि एकूणच विकासाची संकल्पना जी आहे, त्याची व्याख्या जी आहे ती नव्याने केली पाहिजे आणि आदिवासींचा सर्वांगीण विकास त्या माध्यमातून साधला गेला पाहिजे, असं मत देवेंद्र गावंडे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. देवेंद्रजी, शंखनादच्या या चर्चेमध्ये शंखनादच्या निमंत्रणावरून आपण उपस्थित झालात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद.